लाडकी बहीण योजना 26 जुलै 2025 अपडेट। नमस्कार मंडळी, आज एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलोय। राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट आला आहे। होय, 26 जुलै 2025 पासून 3000 रुपयेचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ लागलाय। आजपासून हप्ते वाटप सुरू झालं असून अनेक महिलांना मेसेज मिळायला लागले आहेत। ही योजना म्हणजे महिलांसाठी एक मोठं आर्थिक बळ देणारी योजना आहे। या योजनेचा उद्देश म्हणजे बहिणींच्या आर्थिक गरजा पूर्ण करणं। विशेष म्हणजे यंदा सरकारने आणखी एक घोषणा केली। आता महिलांना मिळणार आहे 50,000 रुपये पर्यंतचं बिनव्याजी कर्ज। होय, अगदी बिनव्याज आणि कोणताही हमीदार न लागता। ही रक्कम घर खर्च, छोटा व्यवसाय, शिक्षण, आरोग्य यासाठी वापरता येईल। सरकारकडून हप्त्याचे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यात जमा होत आहेत। यासाठी महिलांनी आधार, बँक खाते आणि मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे। अनेक महिलांनी आज त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाहिलाय, 3000 रुपये जमा। जर तुमच्याही खात्यात पैसे आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। लाडकी बहीण योजना सुरुवातीला 1500 रुपये पासून सुरू झाली होती। सरकारने हप्ता दुप्पट करत 3000 रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। महिलांचा सन्मान, त्यांचं सक्षमीकरण हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे। घरकाम, शेतमजुरी, उद्यम या सगळ्यात महिलांचा मोठा सहभाग असतो, पण त्यांना आर्थिकदृष्ट्या खूप वेळा दुर्लक्षित केलं जातं। ही योजना त्यांच्या कर्तृत्वाला ओळख देणारी आहे। जर तुम्ही या योजनेसाठी नाव नोंदवले नसेल तर अजूनही संधी आहे। जवळच्या सीएससी केंद्र, महिला बालविकास कार्यालयात संपर्क करा। तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर तयार ठेवा। अर्ज करताना तुमचं बँक खाते तुमच्या नावावरच असणं आवश्यक आहे। या योजनेत ग्रामीण व शहरी दोन्ही ठिकाणच्या महिलांना समाविष्ट केलं जातं। 18 ते 60 वर्षांपर्यंतच्या महिला यामध्ये अर्ज करू शकतात। विशेषतः गरीब, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक महिलांना प्राधान्य। जर एखादी महिला विधवा, परित्यक्त्या किंवा एकल माता असेल तर तिलाही लाभ मिळतो। सरकारने जिल्हानिहाय यादीही प्रकाशित केली आहे। या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला हप्ता मिळणारच। जर नाव नसेल तर शेजारील सेवा केंद्रावर जाऊन चौकशी करा। अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू केला आहे। कोणी घरगुती शेगडी युनिट चालू केलंय तर कोणी सिलाई मशीन घेतली। आता 50,000 रुपयेचे बिनव्याजी कर्ज मिळाल्यानं स्वप्नांना पंख मिळाले आहेत। या कर्जासाठी ही सोपी प्रक्रिया आहे। कोणतंही गहाण न करता फक्त योजना सदस्य असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि तुमचं आधार व बँक तपशील द्या, एवढंच। सरकार दर महिन्याला हप्ता देणार असल्यामुळे महिलांना सतत आर्थिक पाठबळ मिळतं। यामुळे घरखर्च चालवणं, मुलांचं शिक्षण, उपचार सगळं सोपं झालंय। एखाद्या महिलेला जर त्रास होत असेल तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा। सरकारनं हेल्पलाईनही सुरू केली, नंबर 1801238040। इथे तुमचं नाव, आधार नंबर, बँक तपशील विचारले जातील। कोणतीही फी किंवा दलाल यासाठी नकोत, लक्षात ठेवा। योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी OTP प्रणाली वापरली जाते। अर्ज करताना तुमच्या नंबरवर OTP येईल, तो द्या आणि प्रक्रिया पूर्ण करा। पैसे कधी येतात तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात। 26 जुलैपासून नवीन हप्ता सुरू झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे। राज्यातील सुमारे 1 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। हा लाभ पुढील 5 वर्षे सतत मिळत राहील। तुम्हीही पात्र असाल तर वेळ वाया घालवू नका। चला तर मग पाहूया काही प्रश्न। तुमचं नाव यादीत आहे का? तुम्हाला हप्ता मिळालाय का? अजून नसेल मिळाला तर अर्ज केला का? तुमचं आधार आणि बँक खाते लिंक आहे का? तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तरी सीएससी केंद्रावर अर्ज होतो। काही अडचण असेल तर तुमच्या गावातला तलाठी, सरपंच यांच्याकडे मदत मागा। सरकारने स्पष्ट सांगितले आहे, दलाल टाळा, पैसे तुम्हाला थेट मिळतील।
हप्ता थांबला तर कधीही तक्रार करू शकता. सरकारकडे प्रत्येक लाभार्थ्याची माहिती डिजिटल आहे. त्यामुळे हप्ता चुकत नाही. काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे उशीर होतो. पण पैसे नक्की मिळतात, फक्त धीर ठेवा. योजनेसाठी कोणताही जात, धर्म, पंथ असा अडथळा नाही. सर्व महिलांना एकसमान सन्मान. ही योजना म्हणजे स्त्रीशक्तीला सलाम आहे. महिला फक्त घर सांभाळत नाही, तर आता व्यावसायिकही बनत आहेत. सरकारने दिलेले हे बळ उपयोगात आणा. उद्योजिका बना, आत्मनिर्भर बना. हप्ता फक्त 3,000 रुपयेचा नाही, तो तुमचं स्वप्न आहे. आणि 50,000 रुपयेचं कर्ज म्हणजे तुमच्या उड्डाणाला बळ. अजूनही काही महिलांना माहिती नाही, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा. त्यांना सांगा, आता सरकार तुमच्या सोबत आहे. योजना यशस्वी झाली तर पुढे हप्ता वाढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे नियमितपणे अपडेट पाहत रहा. लाडकी बहीण योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. महाराष्ट्र सरकारचे या योजनेसाठी आभार मानले जात आहेत. अनेक जिल्ह्यांत महिलांनी उत्सव साजरा केलाय हप्ता मिळाल्यावर. अशाच पद्धतीने सर्वांना लाभ मिळत राहो, हीच अपेक्षा. योजनेचा गैरवापर होऊ नये, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला तर आता थोडक्यात आठवण करूया. जुलै 26 पासून 3,000 रुपयेचा हप्ता जमा होतोय. पात्र महिलांना 50,000 रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि CSC केंद्रावर दोन्हीकडे. आधार, बँक खाते आणि मोबाईल नंबर आवश्यक. हप्ता DBT द्वारे खात्यात जमा. टोल फ्री हेल्पलाईन 1801238040. कोणतेही शुल्क नाही, दलाल टाळा. यादीत नाव नसेल तरी अर्ज करता येतो. 18 ते 60 वर्षांच्या महिला पात्र. योजना ग्रामीण व शहरी दोघांसाठी. या योजनेचा लाभ घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं. आपली लाडकी बहीण आता सक्षम होते आहे. या सन्मानाची आणि लाभाची बातमी इतरांनाही सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अजून असाच माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तुमचं नाव यादीत आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद आणि योजनेचा पूर्ण लाभ घ्या. जय महाराष्ट्र. जय महिला शक्ती. जय महाराष्ट्र. जय महिला शक्ती.